प्रत्येकाने तेजश ही सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा. पहिला चेंडू या ठिकाणी एक डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी खेळत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी सिंगल या ठिकाणी एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीनं संघाचं श्रीगणेश केले, संघाचं खातं ओपन केलंय. प्रत्येक या फलंदाजानं प्रत्येक तेजस या फलंदाजानं इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अगदीच या ठिकाणी शपलून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळाल्या. वाईट प्लस सिंगल. यस अगदीच या ठिकाणी बोनसच्या रूपामध्ये धाव आल्या आणि धाव फलकावरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जातोय. त्या मात्र 3 धावा. 3 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. इथे चांगला फटका शपलून खेळलाय. अनिश्चित चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावांसाठी चौकार. चौकार ठोकला. अगदी चौकारनं टीमची चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारले जाते. पुन्हा एकदा चांगला फटका. एक डिफेन्सिव्ह शॉट खेळत असताना आपण पाहतोय. खराब फिडिंग कारलवाडी टीम कडनं. गोलंदाजी चांगली होती. फिडिंग मात्र खराब झाल्या. सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपला. एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. पहिला पॉवर प्लेचं षटक 30 सर्कलचे 5मध्ये षटक आहे. खूप चांगली फिडिंग मैदानच्या आतमध्ये लगावल्या कारलवाडी टीमनं. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती एक जबरदस्त तंत्रशुद्ध गोलंदाज. अनिकेत एक नावावर उपास आलेला गोलंदाज. कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक चांगलं नाव या गोलंदाजाचं नक्कीच आहे. आणि इथून मात्र चेंडू जाईल डॉट. ऑफस्टमला चेंडू ठेवलाय. लेंथ लाईन तपासून गोलंदाजी केली जाते. अगदीच इंसान को कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए क्योंकि पहाड़ों से निकली नदी किसी से ये नहीं पूछती कि समुद्र कितनी दूर है. अगदीच तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे करत असताना गोलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अनिकेत जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. 11 वाजता लाईन घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क जुळत नाहीये. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. डॉटची सांगता झाली. जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी. भेद एक मारा, तिखट मारा, जकळून ठेवले, बांधून ठेवले. अक्षरशः वेगवान गोलंदाजी इथून झाली. ती मात्र अनिकेतच्या माध्यमातून सातत्यानं 2 चेंडू डॉट. लगातारचे 2 चेंडू डॉट या ठिकाणी हाताला एक गोलंदाज अनिकेतनं. शेवटचा बॉल. इथून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्जा. पॉवर प्लेचा षटक आणि इथे तिसरा चेंडू देखील डॉट होता पण तो विकेट किपरने केली चूक आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रा पलीकडे. मिळतील या अगदीच नशिबाच्या 4 रन्स. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज सागर. पहिले षटक पॉवर प्लेचं अनिकेतचं 12 धावींचं थोडंसं मागडं ठरलं. खूप चांगली गोलंदाजी केली परंतु विकेट किपरनं चूक केली आणि त्याच्या धावा मात्र इथे मोजाव्या लागल्या. त्या खऱ्या अर्थानं गोलंदाज अनिकेतला. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. चुकी केली विकेट किपरनं आणि ती चुकी मात्र इथे किती महागात पडणार आहे येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु तत्पूर्वी दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर. सलामचे जोडे मैदानच्या आतमध्ये. प्रत्येकाने तेजश अद्याप मैदानच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. प्रत्येक हा फलंदाज स्ट्राईक साठी नॉन स्ट्राईक एंडला तेजश. खूप चांगली जोडी. चांगला फटका खोदून काढलाय चेंडूला. थोडीशी मिसफील्ड. 38 सर्कल मध्ये आपण पाहिलं ना तर स्लिम ड्रॉप मध्ये आपण पाहिलं
तर इथे मात्र थोडस खराब फिल्डिंग झालंय. स्कोर कार्ड अगदीच 2 ने वाढेल. धावा जोडल्या जातात 14 धावा. चांगली बॅटिंग इथून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं राहिलं. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉक कॉर्नर, 38 सर्कलच्या बाहेर, 38 सर्कलमध्ये फर्स्ट स्लिप, विकेट किपर, स्क्वेअर लेग, अगदीच स्वतः गोलंदाज, एक शॉट मिडअप आणि एक शॉट मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आपण तैनात केलेला पाहतोय. अगदीच प्रकाश लोन करलवाडी टीमनं काय जबरदस्त फटका हुक केलाय चेंडूला आर पार सीमा पार. यावेळेला धाडलाय 6 धाव्यांसाठी. येतो हा दरेदार षटकार. गेला बॉलची व्यवस्था करायची आहे मैदानच्या आतमध्ये. षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवली 20 या अंकावरती. महागडे षटक ठरू शकतं सागरचं देखील. पहिल्या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या 2. तदनंतर काय जबरदस्त चेंडूला हुक केलं. अगदी फाईनला चेंडूला खेळलं आणि एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. तो फलंदाज प्रतीकच्या माध्यमातून षटकाराने टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवली 20 या अंकावरती. अगदीच मॅच बॉल आलेला आहे पहा. घ्या पंच. अगदीच उमेश भोईर सर आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल रोहिदास पवार सरांना पाहू शकाल. भले ही आप पर कोई विश्वास ना करे लेकिन आपको खुद पर विश्वास रखना चाहिए. आणि त्याच विश्वासाने मैदानच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला प्रत्येक हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. इथे चांगला फटका अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सिंगल या ठिकाणी फास्ट आला. एका धावेचा इजाफा आलाय आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले ते खऱ्या अर्थाने 21 अंकावरती. 1.3 चेंडूचा खेळ संपला. धाव फलकावरती इथे आपण पाहतोय 21 धावा. चांगली बॅटिंग. 3 षटकांची मॅच. सेकंड राऊंडच्या सामने 3-3 षटकांचे असतील. हा आयोजकांचा निर्णय. खूप चांगली स्पर्धा आहे. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या मित्रांनो. परंतु सेकंड राऊंडचे सामने आपण 2 ओव्हरचे होताना पाहिलेत. परंतु हे आयोजन वेगळं आहे. हे एक आगलं वेगळं आयोजन आहे. फ्रेंडशिप चषक डोनेवाडी करांची स्पर्धा. जय भैरवनाथ मंडळ डोनेवाडी आयोजित. नाईट रजनी शिंकलेचं आयोजन. दिमागदार 16 दिमागदार आयोजन आणि एक जबरदस्त स्पर्धा. नाईट रजनी शिंकलेचं आयोजन. 3 षटकांची ही मॅच सेकंड राऊंडची पाहतोय. आणि ते मात्र स्लो एम डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता. हलक्यातून जोरदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क जुळू शकला नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली. 21 अंकावरती कमबॅक केला. षटकार टोकला त्याच्यानंतर सिंगल आली आणि त्याच्यानंतर मात्र लगातार डॉट बॉल. इथे मोठा फटका बसलाय. चेंडू हवेत लॉंग ऑन वरतून चांगला प्रयत्न केला परंतु इथे प्रयत्नाला यश मिळत नाही. 2 रन्स मिळतील. सिंगलला डबल मध्ये तब्दील केले. रन्स मिळतील 2. 2 रन इज कम्प्लीट.
24 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगली गोलंदाजी. इथे मात्र काय स्पीड आहे पा, तेच तरारा चेंडू, भन्नाट वेग होता अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय. तेच तरार गोलंदाजी, जरूर 2 षटकं महागडी ठरली. 11.5च्या सरासरीनं 23 धावा उभारल्या, परंतु तिसरे षटक वाखण्याजोगी गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग. कौतुक करेन मित्रा, अप्रतिम गोलंदाजी. 2.3 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची केले गोलंदाज अजयनं. नावाला साजेशी गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, स्पीड पहा, तेच तरार गोलंदाजी केली जाते. वेगावरती सॉर होऊन गोलंदाज तयार. इथे मात्र लेंथ आणि लाईन भरकटला आणि चेंडू जाईल स्क्वेअर +4. जिथे धावा येत नव्हत्या तिथे खऱ्या अर्थाने चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. हा येतोय वाईट +4. 5 धावा मिळतील. 5 धावेनं अगदीच स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 29 अंकावरती खराब गोलंदाजी झाले. स्पीड खूप चांगला होता पण तो लेंथ लाईन भरकटले. वेळीच मात्र गोलंदाजीवरती नियंत्रण आणावं लागेल, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. एकदा का वेल निघून गेली ना की त्याला काही अर्थ उरत नाही. ते पुन्हा एकदा वाईड बॉल. काय झालंय मैदानच्या आतमध्ये? सध्याच्या घडीला डोकेदुखी ठरले गोलंदाजाला. मागील बॉलवरती 5 धावा आल्या, यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल आलाय. आत्तापर्यंत खराब गोलंदाजी. 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात दिलेत, बोनसच्या रूपामध्ये दिलेत. ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला, अगदी बोनसच्या स्वरूपात इथे धावा दिल्या जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट किपर चूक करतोय. गोलंदाजी चांगली होते, साथ देत नाहीये. इथे विकेट किपर कडनं अपील जोरदार. या सुंगली उटी मतलब दुर्घटना घटी. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती होत्या. अक्षरशः मात्र या ठिकाणी जरूर झालंय. विकेटचं पतन रन आउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज झालाय बाद. एका धावेवरती मात्र समाधान मानायचं होतं, दुसऱ्या धावेचा मोह काही आवरू शकला नाही आणि इथे आपली अमूल्य अशी विकेट गमावून फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे स्पर्धा बऱ्याचशा नाईट रजनी आपण पाहिले असाल. त्या ठिकाणी सेकंड राऊंडचे सामने 2 षटकांचे होतात. इथे एक आगलं वेगळं आयोजन आहे. खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम इथे डोनेवाडीकरांच्या माध्यमातून दिलं आहे. फ्रेंडशिप चषक 2024 कुठेतरी जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायला मिळावेत, हाच एक उद्देश, हाच एक हेतू होता या आयोजकांचा आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा खेळवली जाते मित्रांनो. त्यामुळे आपण सहकार्य करा. या चेंडू सर निघून चाललाय, वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने मात्र धावफलक स्थिरावलाय. अगदीच 30 अंकावरती खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या 23. त्यानंतर लगातार 2 वाईट बॉल आले आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा 6 धावा आल्या. त्याच्यामुळे स्कोअर थोडासा वाढला आणि इथे धावा थोडा कमी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वेगावरती सॉर होऊन चेंडू हाताला आहे आणि पंचांचा षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 30 धावा. येणारे 18 बॉल विजयासाठी गरज असणारी ती 31 धाव्यांची कंपल्सरी केशिंग. 18 चेंडू मागे 31 ची गरज. 10.3300 सरासरीनं या ठिकाणी धावा उभारायची आहेत त्या टीम प्रकाश 11 करलेवाडी टीमला. हो टू डीजे. समाजसेवी 32 धाव्यांची. डीजे थँक्यू डीजे.
धन्यवाद जी मास्टर. 31 धावा झाले, 32 धाव्यांची गरज. थोडीशी स्कोररच्या माध्यमातून मिस्टेक झाली होती. 2 षटकामागे 23 होत्या आणि या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या त्या मात्र 8. एकंदरीत 8 धावा या षटकामध्ये आल्यात. 8 धावा आल्यात, 32 धाव्यांची गरज. अगदीच थोडीशी या ठिकाणी मिस्टेक झाली होती जरूर, परंतु 32 धाव्यांची गरज असणाऱ्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी प्रकाश 11 कारलवाडी टीमला ओ टू डीजा. त्या ठिकाणी असणाऱ्या अगदीच पाली आंबेवाडी विपक्ष गौर कामत दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या. चला पाली आंबेवाडी संघनायक आणि गौर कामत संघनायक आपण टॉस साठी यायचे. कोणते वेल घेऊ नका, लगेच आपण टॉस साठी या. 3-3 षटकांचे सामने आपल्याला खेळायला मिळत आहेत. याचा अर्थ असं नाही की आपण जास्त वेल घ्या, लगेच आपण टॉस साठी या. जास्त वेल घेऊ नका आणि या ठिकाणी आयोजक स्ट्रीक आहेत, षटक कमी केली जातील. वेले अभावी या ठिकाणी आपण टॉस साठी या. अंतिम पुकार असेल गौर कामत संघनायक आणि पाली आंबेवाडी संघनायक आपण लगेच टॉस साठी या. येणारे 18 बॉल 32 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेशिंग हा नियम या ठिकाणी असणार. ड्रेसिंग आणि चेशिंग कंपल्सरी या. आणि एक सूचना आहे नक्कीच, या सेकंड राऊंडच्या दोन्ही सामन्यामध्ये जो हायस्कोर उभारला त्या टीमला मात्र या ठिकाणी बाय असणार, याची दक्षता मात्र घ्या. जसं की आपण पहिल्या फर्स्ट राऊंड मध्ये पाहिला हायस्कोर मध्ये संघिक पहिलं वैयक्तिक पहिली षटक घेऊन येते. गोलंदाज आपण पाहतोय तेजस, अनिकेत आणि विशाल ही सलामीची जोडी. क्लीन बॉल, दांडी गोल, एष्टा उद्ध्वस्त. पहा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र उगारलं आणि ब्रह्मास्त्र या ठिकाणी हाताळलं. अचूक टप्प्यावरती ब्रह्मास्त्र हाताळलं आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी धाडलाय. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता, पहिला मोठा धक्का बसत असताना टीम प्रकाश 11 कारलवाडी टीमला एक मोठा झटका अनिकेतच्या स्वरूपामध्ये. अनिकेतच्या स्वरूपामध्ये एक हार्ड हिटर फलंदाज बाद झालाय. त्यानंतर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये अजय. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्र उगारलंय. वेगावरती स्वार होऊन जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलंय गोलंदाज तेजसनं. अप्रतिम गोलंदाजी, काय जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न. कारण 18 मध्ये रोखायचे त्या 32 धावा डिफेंड करायचे, तर 32 धावा चेंज करायचे त्या प्रकाश 11 कारलवाडी टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या तिकडला गोलंदाज तयार. इथे चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. शॉट मिडॉन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडू जाईल डॉट. एक चांगला बॅकअप, एक चांगला कव्हर. जर कव्हरला क्षेत्ररक्षक नसता तर चेंडू बॉन्ड लाईनच्या लगत गेला असता. नशीबी आपल्या समोर हारायला तयार आहे मित्रांनो. फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची असायला हवी. प्रयत्न करा, यश मात्र तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्नार्थी परमेश्वर कोणत्याही स्वरूपाची धाव नाही आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट. हर एक डॉट गेंद के ऊपर कोई रन नहीं होता दोस्तों. अप्रतिम गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून.
इथे शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू हलक्यातून चेंडूला खेळलाय सिंगल, मात्र इथून झाले फास्ट कंप्लीट झाले. एक धाव, एका धावेचा इजाफा आलाय, एका धावेचा श्रीगणेश केलाय, एका धावेच्या मदतीने बाईकच्या स्वरूपात धाव आले. आमचे बेनपंच सांगतायत अगदीच या ठिकाणी रोहिदास पवार सर की बाईकची रन्स आहे आणि एका धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 1 धाव. 3 चेंडूचा इथे वाजवी खेळ संपला आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती खातं ओपन केले करलवाडी टीमनं. तेजस बॉलिंग मार्क वरती पुन्हा तयार. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, मात्र एस्टेनच्या मागे झेल होईल का? शतरक्षक तैनात आहे. सिंगल फाय, डबलचा प्रयत्न, तू मे रन्स मिळतील 2. अगदी 4 ठिकाणी 2 धावा अंकित केल्या. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या अंकावरती 32चा पाठलाग करायचे. धावा आल्या 3, चेंडू शिल्लक आहे 14 आणि 14 बॉल मध्ये बनवायचे ते आता 29. हालांकि मौसम ठंडा है लेकिन ठंडी में भी गर्मी का एहसास कर देने वाला है हॉट मैच मैदान के अंदर चल रहा है. अप्रतिम सामना. एकीकडे आपण पाहतोय प्रकाश 11 करलवाडी टीम आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल इथे मात्र ऑफ्टम अगदीच आशु 11 डोनेवाडी या 2 टीमच्या माध्यमातून एक भन्नाट वेग गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. तेजसच्या माध्यमातून शेवटचा बॉल 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना करलवाडी टीमच्या फलंदाजांसमोर एक आग ओकणारी गोलंदाजी झाले. इथे चांगला फटका खोदून काढले चेंडूला. अगदीच शॉर्ट पॉइंट मध्ये आपण पाहतोय चेंडूला ट्रॅप केलंय. निश्चितच या ठिकाणी सिंगल मात्र इथून मिळेल आणि एकापेक्षा दुसरं काय मिळणार नाही. षटक क्रमांक 1 संपलाय. ओव्हर क्रमांक 1 फिनिश. एका षटकानंतर धावाला 4 येणाऱ्या 12 चेंडू आणि आता गरज असणार ते 28 धाव्यांची 14ची सरासरी डीजे. चेसिंग स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. अतिशय चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. पहा 3 षटकाचे सामने आपल्याला खेळायला मिळत आहेत. जेवढे आपण इंटरव्ह्यू भरतो त्या अर्थी आपल्याला तेवढ्या षटकाचे सामने खेळायला मिळाले पाहिजेत. हाच उद्देश आहे आयोजकांचा आणि ते आयोजन मात्र या ठिकाणी सक्सेस करून दाखवत असताना आपण पाहतोय फ्रेंडशिप चषक डोनेवाडी जय भैरवनाथ मंडळ डोनेवाडी 2024 पर्व पहिलं नाईट रजनी शृंखला. पहिली रात्र, पहिली रजनी, पहिला दिवस, पहिले पर्व, दिमागदार सोहळा, दिमागदार आयोजन. आयोजकांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी या. एक जबरदस्त व्यक्तिमत्व कर्जत तालुक्यातील दिनेश दादा वाघमारे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. जिथे कमी तिथे आम्ही. अगदीच ही रणनीती आखणारे आमचे परमित्र दिनेश दादा वाघमारे यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी या. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि इथून खूप चांगले फिल्डिंग झालं आणि रितेशनं आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्या. 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावेनं साध्य होणार नाही. इथून मोठ्या फटक्यांची तलाश करावी लागेल प्रकाश 11 करलवाडी टीमला. आशु 11 डोनेवाडी टीमच्या विरोधात आग ओकणारी बॅटिंग करावी लागेल. खूप चांगली इथे गोलंदाजी राहिलेली आशु 11 डोनेवाडी टीमची आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपण पाहिलं ना तर फलंदाज थोडेसे कमजोर ठरले आहेत. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो इनायत क्रमांक 2वरती विशाल आणि 3वरती अजय होता. परंतु या खेळाडूंना इथे संघर्ष करावा लागेल. मोठा फटका अक्रॉस द लाईन, सुपर डुपर माइंडेड सिक्सर, एक मॅसिव्ह हिट. काय जबरदस्त फटका. हुक केलाय चेंडूला, आर पार केलंय. 6 धाव्यांसाठी ब्रँडेड आणि दरेदार षटकार. सहा धाव्यांसाठी गगनचुंबी आसमानी फटका दाखवला. 6 धाव्यांसाठी बिग स्ट्रोक षटकार ठोकला फलंदाज विशालनं आणि टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवली 12 अंकावरती. 32चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावसंख्या जोडल्यात त्या 12. आता येणारे 10 चेंडू बनवायचे ते 20 प्रति चेंडू मागे 2ची गरज.
इथे मात्र खऱ्या अर्थानं बरसात करत असताना फलंदाज षटकारानं मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या मनगटातील ताकद, आपल्या बॅटिंगची शैली त्याने खऱ्या अर्थानं दाखवून दिले. फलंदाज विशालनं त्याला साथ देतो. नॉन स्ट्रायकरवरती अजय. दोन्ही हुकमी इक्के आहेत. या टीमसाठी एक ठरणारे दोन्ही खेळाडू आहेत. ज्या ज्या वेळेस टीम अडचणीमध्ये सापडले त्या वेळेस मात्र विशालनं चांगली कामगिरी केली. अगदी गेलेला सामना आपल्या बाजूने झुकवला या खेळाडूंना. इथे मात्र एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी होती है, पहिले तुम्हारी अब हमारी. हेच मैदानाच्या आतमध्ये निदर्शनं साधून देत असताना गोलंदाज देखील या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना, जरी तू मागील बॉलवरती षटकार टोकलायस तर तू यावेळेस मी कामयाब होणार, हेच निदर्शनं साधून दिलं. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. विकेट किपर आणि इथे कोणती चूक करत नाही. पकडलाय यावेळेस फलंदाजाचा झेल आणि संपवला यावेळेस विशाल या खेळाडूचा खेळ. DJ आतमध्ये खेळपट्टीवरती प्रकाश 11 कारलवाडी टीमला अगदीच खालच्या दिशेने चेंडू जातोय. विकेट किपर चूक करतोय. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 13 या अंकावरती. 1.5 चेंडूचा खेळ संपला. न्यू बॅटर इनायत क्रमांक 4 वरती आलाय सागरराव फलंदाज. अगदी स्ट्राईक साठी अगदी सिंगल मात्र नक्कीच घेतली. त्यानंतर नॉन स्ट्रायकरचा फलंदाज यावेळेस अजय स्ट्राईकसाठी. अजयकडनं अपेक्षा असतील, आशा आकांक्षा आणि अपेक्षा या ठिकाणी असतील त्या कर्लेवाडी टीमला या अजयकडून. इथे चांगला फटका खेळलाय वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथे वाडिश लॉंग ऑफ रिजनला मात्र क्षेत्रक्षक शिंगल आले आणि शेवटच्या बॉलला शिंगल घेऊन स्ट्राईक अजयनं स्वतःकडे ठेवले. पंताचा षटक क्रमांक 2 संपल्याच्या इशाऱ्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्यात त्या 14 धावा. 7च्या सरासरीनं धावा आल्यात 14. आता येणारे 6 चेंडू आणि बनवायचे ते 18. धावींची गरज. 32 धावा बनवायच्या होत्या. 12 चेंडू मागे 7च्या सरासरीनं धावा आल्या त्या 14. आता येणारे 6 चेंडू बनवायचे त्या मात्र 18. प्रत्येक चेंडूवरती 3ची सरासरी 3-18. प्रत्येक चेंडूवरती 3-3 धावींची गरज. काय घडणार मैदानच्या आतमध्ये, कोण कोणावरती हुकूमत गाजवणार? डोनेवाडी टीम की करलेवाडी टीम? करलेवाडी टीम की डोनेवाडी टीम? 6 चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू सातत्याने समीकरण जुळत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा. मैदानच्या टॉस झालंय का नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. पाली आंबेवाडी बनाम गोरकामत टॉस झालाय का? चला टॉस साठी या आणि ते 2 ओव्हरची मॅच होईल आयोजक सांगतायत. जर टॉस साठी आले नाही तर 2 ओव्हरची मॅच या लगेचच. आपण हा सामना संपेपर जर का आले नाहीत ना तर मॅच 2 ओव्हरची राहील आयोजक सांगतायत. त्याच्यामुळे आपण लगेच टॉस साठी या. आयोजकांचा आवाज आमच्यापर्यंत येतोय, तोपर्यंत आम्ही तो आवाज या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आपण टॉस साठी या. पाली आंबेवाडी संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरकामत संघनायक देखील या ठिकाणी आपण उपस्थित आहात. चला टॉस करायचा आणि सन्मान्य आयोजकांना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्थ टॉस करायचा. निश्चितच तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र काय जबरदस्त माइंडसेट रणनीती आखत असताना गोलंदाज या ठिकाणी पहिला चेंडू लेंथ लाईन तपासून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आपण पाहिला, ऑफस्टंपला ठेवला, गुटलेतला उचले घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र इथे झाले सांगता आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्ड वरती धावफलक स्थिरावले 14 अंकावरती.
5 चेंडू आता 18 धावींची गरज. जसे जसे चेंडू डॉट येतील तसं तसं प्रेशर मात्र या प्रकाश 11 कारलवाडी टीम वरती नक्कीच येईल. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लाईनची गोलंदाजी. भेदक मारा काय जबरदस्त गोलंदाजी. टॉस जिंकलाय पाली आंबेवाडी टीमना फिल्डिंग करण्याचा निर्णय. परंतु हा निर्णय इथे कितपत यशस्वी ठरेल कारण जो हायस्कोर उभारेल त्या टीमला मात्र या ठिकाणी बाय. परंतु पाहूया जो निर्णय तो निर्णय मात्र या ठिकाणी आणत असताना टीम आपण पाहतोय प्रथम टॉस जिंकलाय पाली आंबेवाडी टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय खऱ्या अर्थानं टीम गौर कामतला. तर इथून 4 मध्ये आता बनवायचे त्या 18. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका सहजच खेळलाय. मोठा फटका खेळायचा होता. सिंगल फास्ट आल्या 2 धाव होऊ शकल्या असत्या परंतु इथे फक्त एकच धाव. सिंगल आले. सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या अंकावरती 3 चेंडू. आता बनवायचे 17 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू महत्वाचा असणार आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल या टीमसाठी. प्रकाश 11 कारलवाडी टीमसाठी हा चेंडू महत्वाचा असणार आहे. गोलंदाज तयार. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जायला डॉट आणि कमबॅक केलाय गोलंदाजानं. हा डॉट चेंडू टाकून मात्र खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय गोलंदाजानं. डॉट बॉलची सांगता झाली. आता 2 चेंडू आणि 17 ची गरज. औपचारिकता पूर्ण मॅच. औपचारिकता म्हणता येणार नाही. जर एखादा चेंडू खराब आला त्या चेंडूवरती जास्त धावा आल्या तर मात्र मॅच मध्ये टिकून राहू शकते टीम कारलेवाडी. अन्यथा या मॅच मधून घरचा रस्ता पकडावा लागेल आणि खऱ्या अर्थानं ती परिस्थिती ती वेल या ठिकाणी या गोलंदाजाने आणले या फलंदाजाने आणले खऱ्या अर्थानं. कारण जास्तीत जास्त डॉट बॉल केलाय. डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त या ठिकाणी केले कारलेवाडी टीमचे एक खेळाडू आणि ती वेल सध्या घडला आले. पराभवाच्या दिशेने इथे वाटचाल करताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये टीम कारलेवाडी खराब कामगिरी केली. 18 मध्ये 32 बनवायचे होते. आता 1 मध्ये बनवायचे ते मात्र 17. खराब कामगिरी मैदानच्या आतमध्ये कारलेवाडी टीमची. खूप चांगली कामगिरी इथे राहिले मैदानाच्या आतमध्ये आणि इथे अशा त्याने विजय संपादन केलाय. विजय निश्चित केलाय आणि विजय ठरले टीम. या ठिकाणी आपण पाहतोय आशु 11 डोनेवाडी विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. हार्ड लक